काही कारणांमुळे कर्जाचे हप्ते भरायला विलंब झाला तर संबंधित बँका किंवा आर्थिक संस्थांच्या वसुली एजंटकडून कर्जदारांना मोठा त्रास दिला जातो। वेळी अवेळी घरामध्ये घुसून वसुलीसाठी बँकेच्या एजंटांकडून दमदाटी केली जाते। त्याबद्दलच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने वसुली एजंटसाठी नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार आता सकाळी 8च्या आधी आणि रात्री 7 नंतर कर्ज वसुलीसाठी कर्जदारांशी संपर्क करता येणार नाही असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत। हा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेने दिला आहे। एखादं कर्ज काही कारणांमुळे थकीत असल्यास त्या बँकेकडून किंवा आर्थिक संस्थेकडून त्यांच्या वसुली एजंटांमार्फत संबंधित कर्जदाराला त्रास दिला जातो। वेळी अवेळी त्याच्या घरी जाऊन कर्जाच्या हप्त्याची मागणी केली जाते। त्यामुळे कर्जदाराबरोबरच त्याच्या कुटुंबालाही मानसिक त्रास सहन करावा लागतो। कर्ज वसुलीसाठी होणाऱ्या दमदाटीला आणि एजंटांच्या कधीही घरात घुसण्याच्या प्रकाराला कंटाळून अनेक कर्जदारांनी आत्महत्या केली आहे। आता मात्र अशा वसुली एजंटांना लगाम लावण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलंय। आरबीआयनं त्यासाठी नियमावली तयार केली असून त्यानुसार आता सकाळी 8च्या आधी आणि रात्री 7 नंतर कर्ज वसुलीसाठी कर्जदाराशी संपर्क करता येणार नाही। वित्तीय सेवा बाह्य घटकांसाठी रिझर्व्ह बँकेनं आचारसंहिता बनवली आहे। त्यात बँका आणि बँकेतर कंपन्यांनी मुख्य व्यवस्थापनाचं काम बाह्य संस्थांना देऊ नये, तसंच केवायसी नियमांची अंमलबजावणी आणि कर्ज मंजुरी अशी कामं बाह्य संस्थांवर सोपवू नयेत। तसंच वसुली एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत कर्जदाराला धमकावू नये, कर्जदाराचा छळ आणि शारीरिक बळाचा वापर करू नये, कर्जदार आणि त्यांच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधणं आवश्यक आहे असंही या प्रस्तावात म्हटलंय। त्यासाठी वसुली एजंटना बँकांनी प्रशिक्षण द्यावं असंही रिझर्व्ह बँकेनं सुचवलंय।